भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियान चळवळीच्या जनजागर रथाचे शुक्रवारी 10 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता गणपती बाप्पांचे स्तवन करीत मंत्रोपचारांसह विधिवत पूजा अर्चेसह श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले। अमळनेरचे प्रांताधिकारी मयूर भंगाळे, अमळनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, कृषी अधिकारी योगेश वंजारी तसेच मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष SN पाटील, खजिनदार गिरीश कुलकर्णी, ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा रथपूजनाचा कार्यक्रम झाला। त्यानंतर मुख्य अतिथी प्रांताधिकारी भंगाळे यांनी हिरवा झेंडा दाखवत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जनजागर रथ मार्गस्थ करण्यात आला। यावेळी समाजातील विविध घटकांतील मान्यवर, तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी व मंदिरातील भाविक उपस्थित होते। या अभियान चळवळीचा जागर उद्या शनिवारी 11 एप्रिल पासून अमळनेर तालुक्यातील 6 मंडळांतील 156 गावांना भेट देत या रथाच्या माध्यमातून केला जाणार आहे। यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे बहुमूल्य सहकार्य लाभले असून 6 मंडळातील एका प्रमुख गावात अशा एकूण 6 गावात भूमिमाता पूजनाचा कार्यक्रमही होणार आहे। अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी 19 मार्च या मंगल दिनी केंद्रीय कृषी मंत्री नामदार शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ श्री मंगळग्रह मंदिरातून करण्यात आलेला आहे। दरम्यान 11 एप्रिल पासून भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियान चळवळीचा जनजागर रथ गावागावात पोहोचणार आहे। यामध्ये अमळनेर तालुक्यातील जनजागर अभियानाची सुरुवात मंगरुळ या गावातून केली जाणार आहे। यावेळी जनजागर रथातून ध्वनिक्षेपकावरून भूमी सुपोषण अभियानाचे महत्त्व, कार्य व भूमी सुपोषण करण्यासंदर्भात सविस्तर माहिती तसेच अन्नदात्या भूमिमातेचे महत्त्व पटवत जैविक शेतीला प्रोत्साहन देणे कसे महत्त्वपूर्ण आहे हे शेतकरी बांधवांना समजावले जाणार आहे। दिवसभरात साधारणपणे एकूण 10 गावांना जनजागर रथ भेट म्हणून देण्यात येणार आहे। स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 199व्या जयंतीनिमित्त क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्तंभास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा संघटक भीमराव महाजन, माळी समाज अध्यक्ष मनोहर महाजन, प्राध्यापक अशोक पवार सर, महेंद्र महाजन, भाजपाचे शहराध्यक्ष योगेश महाजन यांसह इतर मान्यवर उपस्थित होते। पाण्याच्या टाकीचाच व्हॉल्व खराब झाल्याने सुमारे 80,000 लिटर पाणी जमिनीवर सोडून द्यावे लागण्याची नामुष्की पैलाड भागातील साईबाबा नगरमध्ये घडली। पैलाड भागात टाकीमधून पाणी खाली सोडण्यात येणारा मुख्य व्हॉल्वमध्ये बिघाड झाला, त्यामुळे त्याला दुरुस्त करण्यासाठी व्हॉल्व काढावा लागणार होता। व्हॉल्व काढल्याने टाकीतील 80,000 लिटर पाणी नाईलाजास्तव सोडून द्यावे लागले। एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याने परिसरात चिखल झाला होता। बायपास करून पुढे पाणी पुरवठा करण्यात आला। तांत्रिक बिघाड झाल्याने पाणी सोडल्याशिवाय पर्याय नव्हता। वाल दुरुस्ती करून टाकी भरून त्या भागाला नियमित पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे नगर परिषद अभियंता सत्यम पाटील यांनी सांगितले। एकाच दिवशी वेगवेगळ्या 4 ठिकाणी आग विझवण्यात अमळनेर नगर परिषदेचे अग्निशमन दलाला यश मिळाले आहे। पारोळा तालुक्यातील बोदर्डे गावात पांडुरंग पाटील यांच्या मक्याच्या शेताला आग लागल्याने ती विझवली, तर पैलाड भागातील दूध डेअरी जवळील चाऱ्यास व शेणखतास आग होती। तर अमळनेर सराफ बाजारातील अग्रवाल डेअरीच्या बाजूला पडीत जागेत असलेल्या कचऱ्याला तर ढेकुसीम रस्त्याच्या लगत पिंपळाच्या झाडाला आग लागल्याने नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाने तात्काळ आग विझवली। अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी, कर्मचारी दिनेश बिराडे, फारुख शेख, जफर खान पठाण, मच्छिंद्र चौधरी, भिका संदानशिव, वसीम पठाण, लखन कंखरे, आकाश बाविस्कर, अजय बिराडे यांनी आग विझवली। अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे खुर्द येथे लोकसहभागाने 1.5 किलोमीटरचा रस्ता तयार करण्यात आला। गेल्या अनेक वर्षांपासून सदर रस्त्याची अवस्था अत्यंत खराब होती। शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठी गैरसोय होत होती। ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे पुढाकार घेत गावकऱ्यांनी स्वेच्छेने आर्थिक योगदान, श्रमदान व यंत्रसामुग्रीची मदत देत रस्ता बांधकामात सक्रिय सहभाग नोंदविला। लोकनियुक्त महिला सरपंच वर्षा युवराज पाटील, सदस्य सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला।
ज्यूस प्यायला आला आणि मोटरसायकल चोरून नेल्याची घटना 5 रोजी रात्री 8 वाजता स्टेट बँकेसमोर घडली. पोलिसांनी आरोपीला शोधून अटक केली आहे. निलेश हिम्मत संदानशिव यांची मोटरसायकल क्रमांक MH19BL 6875 ही स्टेट बँकेसमोर ज्यूसच्या दुकानावर लावलेली असताना ज्यूस दुकानदाराने मी घरून चार्जिंग लाईट घेऊन येतो असे सांगून मोटरसायकल मागितली. चावी लावून ते मोटरसायकलला किक मारून सुरू करण्याचा प्रयत्न करत असताना मोटरसायकल सुरू झाली नाही. तेवढ्यात एक जण आला व त्याने ज्यूसवाल्याला सांगितले की मला ज्यूस प्यायचे आहे. चावी मोटरसायकलला लावलेली असताना तो ज्यूस बनवायला लागला. थोड्या वेळात संदानशिव परत मोटरसायकल मागायला आला तेव्हा मोटरसायकल दिसली नाही. त्या अज्ञात इसमाने मोटरसायकल चोरून नेली होती. अमळनेर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पथकाला तांत्रिक शोध घेऊन CCTV फुटेज तपासायला सांगितले. पोलिसांनी चौकशी केली असता ही मोटरसायकल सय्यद याकूब सय्यद रेहमान राहणार चोपडा हल्ली मुक्काम चुनाघानी गंधलीपुरा याने चोरल्याचे निष्पन्न झाले. हेड कॉन्स्टेबल सुनील तेली, सूर्यकांत साळुंखे, प्रशांत पाटील, उज्ज्वल मस्के, अमोल करडईकर, राजेंद्र देशमाने, मयूर पाटील यांनी तांत्रिक बाबी तपासून आरोपीला मोटरसायकलसह ताब्यात घेतले. दरम्यान आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली असून आरोपीला जिल्हा कारागृहात रवाना करण्यात आले आहे. प्रताप महाविद्यालयात करिअर काउन्सिलिंग सेंटर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षेचे बक्षीस वितरण 11 एप्रिल रोजी पूज्य साने गुरुजी सभागृहात संपन्न झाले. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉक्टर हर्षवर्धन जाधव, डॉक्टर S.O. माळी, ॲडव्होकेट चंद्रभान पाटील, डॉक्टर धीरज वैष्णव, डॉक्टर धनंजय चौधरी, डॉक्टर विजय तुंटे उपस्थित होते. धनदायी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर लीलाधर शिवाजीराव पाटील लिखित पुस्तकाचा महाविद्यालयीन वर्गांसाठी अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आल्याने मित्रपरिवारातर्फे डॉक्टर पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी अमळनेर पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पाटील, हिरालाल पाटील उपस्थित होते.